नमस्कार. जिंदगी ही लय भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या मिस्टरांनी एक बुक आणलं होतं घरी. त्यांना बुक्स रीडिंगचा खूप आवड आहे. म्हणजे ते नवीन नवीन बुक्स वाचणं, माहिती घेणं खूप आवडतं. आध्यात्मिक असो किंवा फिलॉसॉफीचे असे वेगवेगळे बुक्स ते नेहमी आणत असतात. आता ह्यावेळेस त्यांनी आणलं होतं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. जोसेफ मर्फी यांचं हे बुक आहे. अत्यंत महत्त्वाचं बुक आहे की प्रत्येक व्यक्तीने हे बुक वाचायला हवं असं बुक आहे. आणि खूप छान उदाहरणं दिलेले आहेत याच्यामध्ये. लेखकांना जे जे अनुभव आले, लेखकांनी जे ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत समाजामध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किंवा स्वतःमध्ये ज्या काही गोष्टी अनुभवल्या आहेत त्या सगळ्या त्यांनी या बुक्समध्ये मांडलेल्या आहेत. पण खूप महत्त्वाचं आहे द सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय. सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमचं अवचेतन मन, ज्याला आपण बघू शकत नाही, जे सुप्त मन असतं ना, आपलं सुप्त मन म्हणतो आपण, त्याची पॉवर इतकी जास्त आहे. सबकॉन्शियस माइंड हे निसर्गाने दिलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे आपल्यासाठी. ते म्हणजे असं की त्याचा जर योग्य वापर केला गेला तर तुम्ही हवं ते मिळवू शकतात. ह्या खूप मोठ्या फ्रिक्वेन्सी आहेत ब्रह्मांडामध्ये, ज्याला तुम्ही आव्हान केल्यानंतर, ज्याला तुम्ही संदेश दिल्यानंतर त्या तुमच्यापर्यंत तितक्या स्पीडली पोचत असतात. पण हो, हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ब्रह्मांडाला काय सांगत आहात किंवा नाही ते, आणि तुमच्या मनाला तुम्ही काय संदेश देत आहात किंवा नाही. तुम्ही जर निगेटिव्ह संदेश देत असाल तर निगेटिव्हच गोष्टी घडतील. तुम्ही जर पॉझिटिव्ह संकेत देत असाल तर पॉझिटिव्हच होतील. तुम्ही जर काही लोक बघितले असतील समाजात जे खूप निगेटिव्ह असतात, जे स्वतःच्या बाबतीतही खूप निगेटिव्ह बोलत असतात, ते म्हणजे असं स्वतःलाच म्हणतात की हे माझ्याने होणार नाही, हे मी करू शकणार नाही, मी हे कसं करू शकतो, नाही होऊ शकणार, हे फेलच जाईल. बघा, 110% हे लोक फेलच जातात. हे कधीच सक्सेस होऊ शकत नाही, कारण हे स्वतःमध्ये खूप निगेटिव्ह असतात. हे कंटिन्यू नेगेटिव्हच विचार करत असतात. आणि बघा, हे 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते सबकॉन्शियस माइंडचे. की एक पहिलं तर शाहरुख खानची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे की शाहरुख खान एकदम गरीब फॅमिलीतनं आलेले आहेत, गरीब परिस्थितीतनं आलेले आहेत. पण आज तो व्यक्ती जगावर राज्य करतो. बऱ्याचशा कंट्रीमध्ये त्यांचं आनंदाने स्वागत केलं जातं. बऱ्याचशा कंट्रीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणा किंवा ओळखी पाळखी खूप छान आहेत. त्याचं कारण असं की ते जेव्हा येस बॉस मूवीतलं तुम्ही गाणं ऐकलंच असेल प्रत्येकाने, मैं जो भी चाहू मैं जो भी करना चाहू, ते जे गाणं आहे की मला हवं ते मी करू शकतो, मला हवं ते मी मिळवू शकतो. तर तेच गाण्याला अनुसरून ते गाण्याची जेव्हा शूटिंग स्टार्ट होती आणि डायरेक्टरने सांगितलं की हे असं गाणं, हे कॉन्सेप्ट आहे असं म्हणून, तर ते तेव्हा डायरेक्टरला सांगतात की हे तर मी रोज झोपण्या अगोदर बोलतो की. आणि त्यांच्यासोबत तेव्हा नाना पाटेकर राहत होते. ते तेव्हा नाना पाटेकरांच्या घरामध्ये राहत होते. तेव्हा नाना पाटेकर ही बोलले की हो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की हा झोपण्यापूर्वी रोज हेच बोलतो की आय एम द ग्रेट, आय एम द बेस्ट, मी ह्या जगावर राज्य करणार आहे, मी खूप सक्सेसफुल व्यक्ती होणार आहे, हे सांगून ते डेली झोपत होते. हे ते कंटिन्यू असं फील करून घेत होते स्वतःमध्ये. आणि खरं तर तुम्ही त्या मूवीमध्ये जर बघितलं असेल तर खूप त्यांचे कपडे पण रिपीट झालेले आहेत. तेच कपडे. जुही चावलाचे प्रत्येक गाण्यामध्येही खूप कपडे चेंजेस झालेले आहेत. पण त्यांचंच असं नाही झालेलं, कारण त्यांच्याकडे तेवढी परिस्थिती नसल्यामुळे तेवढे कपडेही नव्हते त्यांच्याकडे. आणि अगोदरच्या काळी डायरेक्टर सहसा कोण एवढे काही कपडे प्रेफर करत नव्हते. तर ते. आणि आताचं हल्लीचं जर तुम्ही उदाहरण बघायचं म्हटलं तर रणवीर सिंग पण एक नॉर्मल फॅमिलीतनं आलेले आहेत. त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड एकदम नॉर्मल आहे, साधारण फॅमिलीचे व्यक्ती आहेत. त्यांचीही अशी गोष्ट झालेली आहे. ते जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये आले त्याच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीने शाहरुख खान आणि काजल यांचा एक इमेज होती, सगळ्यांनी पाहिलीच असेल, की एकमेकांच्या पाठीला पाठी लावून बसलेले होते. तो एक फोटो आहे, प्रचलित फोटो आहे दोघांचा, शाहरुख खान आणि काजलचा. तर त्यांनी तो एडिट करून शाहरुख खानच्या चेहऱ्याच्या जागेवर रणवीर सिंगचा फोटो लावलेला होता. आणि असा फोटो त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये पेस्ट केलेला होता. आता साहजिक आहे, बेडरूममध्ये तो फोटो असल्यानंतर त्या फोटोवर वारंवार लक्ष जाणारच आहे, तो डेली बघणं होणारच आहे. तर त्या फोटो एडिटिंगची कमाल अशी झाली की ते वारंवार बघण्यात आलं. वारंवार त्याच्याविषयी विचार करण्यात आल्यानंतर 2 वर्षांनी त्यांना
यशराज फिल्म, कारण यशराज फिल्मच्याच मूवीचं पोस्टर होतं ते, ती जी इमेज होती सेम त्याच यशराज फिल्मचंच फिल्म रणवीर सिंगला मिळाली होती. 2 वर्षानंतर, फक्त 2 वर्षांनी ही गोष्ट घडलेली आहे. आता बरेचसे यूट्यूबर म्हणा किंवा बरेचसे फिलॉसॉफर सांगतात की ऐकायला मिळतं की मी अशी इमेज भिंतीला लावली, अशी नोट्स मी लिहून ठेवलेल्या आहेत. ते फक्त लिहून सोडून देत होते का किंवा चिपकवून सोडून देत होते का? तर असं काहीच नाही आहे. फक्त चिपकवून नव्हते सोडून देत भिंतीला कुठलीही इमेज, किंवा लिहून सोडून देत नव्हते एखाद्या डायरीमध्ये. ते स्वतः फील करत होते, की ते फील करत होते रात्री झोपत असताना की माझा असं झालेलं आहे, मी ह्या पदावर आहे, मी म्हणजे ते असं फील करायचे की हो आहे, आज माझ्याकडे हे सगळंच आहे, मी हे सगळं मिळवलेलं आहे, मी याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मी उच्च पदावर गेलेलो आहे, हे ते फील करत होते. तसंच जोसेफ मर्फींनी पण याच्यात एक छान उदाहरण दिलेलं आहे. त्यांचं एका ठिकाणी व्याख्यान होतं. त्या व्याख्यानामध्ये एका मुलाने त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्याला डोळ्यांचा एकदम म्हणजे सिरियस प्रॉब्लेम झालेला होता, की त्याच्या एका डोळ्याला कॉर्नियांना प्रॉब्लेम झालेला होता. तर त्याला थोडंसं ब्लर दिसत होतं आणि त्यामुळे असं झालं की त्याला खूप मोठं ऑपरेशन करावं लागणार होतं आणि सिरियस स्टेज असल्यामुळे ऑपरेशन पण खूप मोठं होतं आणि अत्यंत गरजेचं होतं. 15 दिवसांनी त्याचं ऑपरेशन होतं आणि 15-16 दिवसां अगोदर त्यांनी हे व्याख्यान ऐकलेलं होतं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर ते मोटिवेट झाले आणि त्यांनी त्या गोष्टीला सुरुवात केली. ते रोज झोपत असताना असा विचार करायचे की जसं डॉक्टर त्यांना बोलतोय की जादूच झाली आणि तुमचा म्हणजे डॉक्टर त्यांना असं बोलतात की अभिनंदन अभिनंदन, जादू झालेली आहे, तुमचे पूर्ण रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहेत आणि ऑपरेशनची कुठलीच आवश्यकता नाही आहे. तर ह्या प्रकारे त्यांनी रोज फील करणं स्टार्ट केलं. रात्री झोपण्याच्या अगोदर ते हेच फील करायचे, रोज उठल्यानंतरही ते हेच फील करायचे की माझ्यासोबत असं झालेलं आहे. दिवसभर ते कंटिन्यू हेच फील करायला लागले की एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड एव्हरीथिंग इज क्लिअर अँड नॉर्मल. ते ह्या गोष्टी फील करत करत असताना खरंच एक दिवस असा उगवला, कारण ऑपरेशनच्या 15 दिवसांनी जे ऑपरेशन होणार होतं त्याच्या अगोदर एक टेस्ट करायची होती आणि त्या टेस्ट केल्यानंतर ते ऑपरेशन होणार होतं. तर जेव्हा तो व्यक्ती डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिले तर अक्षरशः त्यांनी जे इमॅजिन केलेलं होतं तेच घडलं. डॉक्टर अचानक बोलले की अभिनंदन अभिनंदन, तुमचे अभिनंदन आहे, तुमचे रिपोर्ट पूर्णतः नॉर्मल आलेले आहेत आणि आता तुम्हाला ऑपरेशनची आवश्यकता नाही. तर त्या दिवशी त्या व्यक्तीने ही सबकॉन्शियस माइंडचा पॉवर बघितली की सबकॉन्शियस माइंड हे किती पॉवरफुल आहे किंवा हे किती वर्क करतं. कॉन्शियस माइंड म्हणजे जे आपण होशो आवाजमध्ये ज्या वातावरणात आहोत, जे विचार करतोय आणि करतोय ती गोष्ट म्हणजे कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड म्हणजे ज्याला तुम्ही संदेश देतायत. आणि बघा, मी अजूनही सांगते, खूप खूप उदाहरणं आहेत. तुम्ही जर सर्च करायचं म्हटलं तर बरेचसे उदाहरणं, बरेचसे लोक तुम्हाला असे मिळतील जे सबकॉन्शियस माइंडने त्यांनी बरेचसा काही मिळवलेलं आहे. असं म्हणतात बरेच जण की पॉझिटिव्ह विचार करा. आता जसं की आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिराचं ॲटमॉस्फिअर इतकं पॉझिटिव्ह असतं, खूप फ्रेश वाटत असतं तिथे. ते अत्तराचा सुगंध, फुलांचा सुगंध, अगरबत्ती, गुलाबजल वगैरे सगळं म्हणजे खूप छान असतं. आणि तिथं जात असताना तुम्ही जर एखादा नवस मानला असेल किंवा एखादी काही गोष्टी देवाला मानली असेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही जाणार असाल, तर तेव्हा तुमचं मन मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न झालेलं असतं. आणि त्या प्रसन्न मनाने तुम्ही जेव्हा तिथे जातात, तुमच्या डोक्यामध्ये त्या क्षणी कुठलाच निगेटिव्ह विचार नसतो, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार असतो. कारण ते वातावरण पण तसं तयार केलेलं असतं. आणि ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तिथे जाता, म्हणजे ऑलरेडी त्या वातावरणाचाही इफेक्ट होतो. आणि म्हणजे खूप मोठी जादू आहे आपल्या हिंदू मंदिरांमध्ये किंवा त्या मूर्तींमध्ये. ते जे अभिषेक वगैरे गेलेलं असतं, त्या मूर्त्याही इतके प्रसन्न असतात की त्यांच्याकडे बघूनही आपल्याला खूप छान वाटत असतं. आणि तर मग तिथे गेल्यानंतर आपण जे बोलतो, आपण हे फुल फोर्सने बोलतो की देवा मला हे हवंय, मला हे पाहिजे, मला तू असं कर, मला माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा तुला पूर्णच करायची. तर तुम्ही ज्या पॉझिटिव्हिटीमध्ये तिथे बोलून येतात किंवा ज्या पॉझिटिव्हमध्ये तिथे तुम्ही वावरत असतात आणि त्याच्यानंतर कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली असते की हे मी देवाला सांगितलेलं आहे आणि देव हे पूर्ण करणार आहे.
तर ही जी तुमची पॉवर असते की तुम्ही एकदम पॉझिटिव्हली म्हणतात की हे मी देवाला सांगितलेलं आहे आणि हे देव पूर्ण करणारच आहे, तर हीच भावना कुठे ना कुठे वर्क करत असते आणि हीच भावना तुम्हाला सक्सेस बनवत असते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत असते. तर हेच माझं सांगणं आहे की वाचन तर खूप महत्त्वाचं आहे, वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. वाचन करत राहा. खूप म्हणजे वाचन केल्यानंतर तुमची भाषा सुधारते विशेष, आणि शब्दसाठा खूप असतो तुमच्याकडे, आणि विशेष म्हणजे नॉलेज पण मिळतं. आणि वेगवेगळे पुस्तकं वाचा, धार्मिक पण वाचा आणि फिलॉसॉफीचे पण वाचा. आता फॉरेनचे हे ज्या लोकांनी काही बुक्स वगैरे तयार केलेले आहेत किंवा लिहिलेलं आहे, हा वारसा कुठे ना कुठे भारतापासूनच सुरुवात झालेला आहे की आपले जे ऋषीमुनी होते हे ध्यान करा, एकाग्र राहा. एकाग्र राहिल्यानंतर काही गोष्टी तुम्ही, आता बरेच जण म्हणतात की सकाळी 3 ते 4च्या दरम्यान उठायचं आणि तेव्हा तुम्ही हे बोलायचं की मला हे हवंय ते हवंय, फक्त पॉझिटिव्ह वर्ड्सने, सबकॉन्शियस माइंडने. तर हो, हे वर्क करतं, कारण तेव्हा ब्रह्मांडात खूप शांतता असते आणि त्या शांततेचा लाभ तुम्ही घ्यायचा असतो. त्याच प्रकारे हे बुकचंही वाचन कराल. जर तुम्ही पॉझिटिव्ह बुक्स वाचाल ना, तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि पॉझिटिव्ह होत राहील. तर सबकॉन्शियस माइंड जे हे बुक आहे, हे मला तरी वाटतं की सगळ्यांनी वाचावं, कारण तुम्हाला स्वतः अनुभव येईल की त्याच्यामध्ये इतके पॉवरफुल अनुभव दिलेले जोसेफ मर्फी यांनी की ते वाचून तुम्हीही मोटिवेट व्हाल. मी पण झालीच होती. जेव्हा मी फर्स्ट टाइम हे वाचलं, मला खूप जास्त आवडलं होतं आणि हे मी संपूर्ण बुक वाचलेलं आहे. एकचदा नाही तर परत वाचलेलं आहे. तुम्ही जेवढ्यांदा कुठलंही एक बुक वाचाल तर तुम्हाला नवीन उलगडा निर्माण होतो की नवीन काहीतरी गोष्ट तुम्हाला याच्यातनं शिकायला मिळते. तर चला, आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर मग आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत आहे आणि कमेंट्स कुठल्याही यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाची असते. तर धन्यवाद व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यासाठी.